तर आपण पालक मेळावा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प 1 मुरुड बीड अंतर्गत पालक आणि कुटुंब समुदाय सक्षमीकरणांतर्गत 0 ते 3 वयोगटातील मुलांसाठी मुलांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास व्हावा यासाठी खेळ कृती आणि प्रेमाचा स्पर्श किंवा विविध उपक्रमांचे इकडं एक्झिबिशन लावलेलं आहे। तर पर्यवेक्षिका इकडं इनामदार मॅडम आहेत। तर मॅडम नमस्कार, आपण बांधव ग्रुप या आपले लोक सर्व लोक या एज्युकेशनल चॅनलवर आपण बोलत आहात। तर ही कन्सेप्ट तुम्ही राबवत आहात। माझ्या माहितीप्रमाणे हा प्रथमच उपक्रम तारडे बिटामध्ये राबवला जात आहे। तर या संदर्भातली आपली संकल्पना काय आहे या संदर्भात आपण 1-2 मिनिटं बोलावं असे मी विनंती करतो। नमस्कार। नमस्ते। 0 ते 3 वयोगट जो असतो तो घरी असतो। 3 वर्षापासून मुलं अंगणवाडी शाळेत जायला सुरुवात होतात। त्यांच्या विकासाला जी काही योग्य कृती आहेत तर त्या घेतल्या जातात। पण 0 ते 3 वयोगटाची जी मुलं घरी असतात तिथं ताई उभं राहा आणि 0 ते 3 वयोगट हा जास्त मोठ्या प्रमाणात विविध विकास मुलांचे होत असतात। तर हे मुलांचे विविध विकास घरी पूर्ण कसे व्हावेत हे पालकांच्या लक्षात येण्यासाठी घरातील साहित्यातून घरगुती घरातलं काम करत असताना ते कुठली कृती घेऊ शकतात की जेणेकरून मुलांच्या विकासाला चालना मिळेल। तर हे प्रत्येक स्टॉल मधून सांगितलेलं आहे। अगदी तुम्ही बघितलं मायेचा घास भरवणे असेल म्हणजे बाळाला कसं भरवलं पाहिजे, संवेदनशील पालकत्व जे टिकली लावण्याचा खेळ आहे तो संवेदनशील पालकत्व आहे, डोळसपणे पालकांनी कसं हे केलं पाहिजे। अजून स्टॉल आहे की पोटातल्या बाळाशी संवाद साधला पाहिजे तर सगळ्याच व्यक्तींनी संवाद साधला पाहिजे। खेळ घर आहे, पारंपरिक खेळ एक विशेष उपक्रम बघायला मिळाला। खेळ आहेत म्हणजे मुलांना आता ह्या पिढीला माहित नाही, मोबाईलच्या जाण्यात माहिती तंत्रज्ञान माहित नाही। आणि दुसरी गोष्ट खेळ घर ठेवलेला आहे त्यात मुलांचा भावनिक विकास मोठ्या प्रमाणात आणावं लागत नाही। घरामध्येच उपलब्ध परिस्थिती वाटीच्या आहेत त्यातनं मुलं खेळू शकतात। मुलांना त्यांचा विकास होतो। खेळणी नको आहेत मुलांना तर खेळ हवाय। तर हा खेळ कशा पद्धतीनं घरी पालक घेऊ शकतात हेच या मेळाव्यातनं सांगण्याचा प्रयत्न आहे। तर मुरुड बीट चा पालक मेळावा इथं संपन्न आलेला आहे। तर धन्यवाद मॅडम, आपला बहुमूल्य वेळ काढून आपण पालक मेळाव्यामध्ये आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तुमच्या या सर्व टीमसाठी, तारळे बिटासाठी, मुरुड बिटासाठी, संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये तुम्ही एक प्रभावी काम करत आहात। एक आदर्श पर्यवेक्षिका म्हणून आपलं नावलं तेव्हा पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल चॅनलमार्फत आपल्या सर्व टीमला हार्दिक मंगल कामना, शुभेच्छा। थँक्यू मॅडम। ओके मॅडम, चला।